नमस्कार. पेरेंट अकॅडमी इंडियाच्या या दुसऱ्या वर्षाचा हा पहिला व्हिडिओ. तुमच्यापैकी अनेक जणांनी मला मेसेज लिहून विचारलं आहे की जी मुलं रात्री झोपेत शू करतात त्या मुलांचं काय करायचं, त्यांना कशी मदत करायची, ह्याच्यावर काहीतरी व्हिडिओ बनवा. तर खास रात्री झोपेत शू करणाऱ्या मुलांच्या पालकांसाठीचा हा व्हिडिओ आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळी मुलं जन्माला येतात तेव्हापासून काही महिन्यापर्यंत वाटेल त्या वेळेस शू करतात आणि जशी मोठी होत जातात तसा हळूहळू त्यांचा कंट्रोल येतो आणि मग दिवसभर योग्य जागा शोधून योग्य प्रकारे शू करायला जाणे हा कार्यक्रम चालू होतो. रात्री शू करणं थांबतं, मग गाडीच्या प्रवासात किंवा वर्गात बसलेले असताना थोडा वेळ ती शू धरून ठेवता येते. अशा प्रकारे एकंदरीतच या नैसर्गिक प्रक्रियेवर आपला कंट्रोल निर्माण होतो. ज्या मुलांमध्ये हा कंट्रोल योग्य प्रकारे निर्माण होत नाही किंवा विशेषतः रात्री ज्यांना झोपलं की बिछाण्यामध्ये शू होते, ती मुलं ही प्रॉब्लेमॅटिक वाटतात, आईवडिलांसाठी त्रासदायक होतात. कारण मूल जर रात्री गच्च बिछाना भिजवणार असेल तर तो फारच मोठा कार्यक्रम होऊन बसतो आणि हा अनेक मुलांसाठी येणारा प्रॉब्लेम आहे. तर त्याचं काय करायचं, ते काय असतं हे पहिल्यांदा समजून घेऊया. सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे वय वर्ष 5 पूर्ण होईपर्यंत 5 पैकी 1 मूल हे रात्री झोपेत शू करणं कंटिन्यू करतं. बरेचसे पालक असं सांगतात की आमचं मूल पहिल्या वर्षीच त्यांनी शू करणं बंद केली, दुसऱ्या वर्षीच बंद केली. साधारणतः 2-2.5 वर्षापर्यंत मेजॉरिटी मुलांचं रात्री झोपेत शू करणं बंद होतं. पण 5 वर्षापर्यंत जवळजवळ 20% मुलं अधूनमधून झोपेत शू करत राहतात. 7 वर्षापर्यंत हे प्रमाण युजली 10%वर येतं. म्हणजे तुमच्या मुलाचा जर 30 जणांचा वर्ग असेल तर 30 पैकी 3 मुलं तरी 7व्या वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता दुसरीत सुद्धा अधूनमधून रात्री शू करतात. दुसरी एक गोष्ट अशी की या प्रॉब्लेमचं प्रमाण मुलांमध्ये मुलींपेक्षा खूप जास्त आहे. ओके, एक्झॅक्टली का ते आपल्याला माहिती नाही, पण मुलांमध्ये हे प्रमाण मुलींपेक्षा नेहमीच जास्त असतं. तर शास्त्रीयदृष्ट्या सध्याची जी रेडलाईन आहे ती अशा ठिकाणी आहे की 5 वर्षानंतर जर रोज रात्री शू होत असेल किंवा 7 वर्षानंतर आठवड्यातनं बऱ्यापैकी फ्रिक्वेंटली शू होत असेल तर हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी काहीतरी तपासण्या कराव्या लागतात आणि त्याची ट्रीटमेंट घ्यावी लागते. नॉर्मल मेकॅनिझम कसा असतो, आपल्या शरीरामध्ये सतत मेटाबॉलिझम म्हणजे चयापचयाची प्रक्रिया चालू असते. त्यामध्ये पाणी निर्माण होतं, त्यासाठी पाणी लागतं. आपण तोंडावाटे पाणी पितो, विविध प्रकारच्या ड्रिंक्समधनं पाणी येत असतं, अन्नामधून सुद्धा पाणी येत असतं. आपली मूत्रपिंड म्हणजे किडन्या हे सर्व ब्लड फिल्टर करत असतात आणि नकोशा गोष्टी जेव्हा किडनी बाहेर टाकते तेव्हा ती पाण्याबरोबर बाहेर टाकते, कारण अति जास्तीचं पाणीसुद्धा टाकलं जातं. सो रोजचे रोज दर मिनिटाला काहीतरी युरिन बनत असते. ही युरिन किडन्या पाठवतात ब्लॅडरमध्ये म्हणजे मूत्राशयामध्ये. तुमच्या ओटीपोटाच्याही खालती अगदी तळाशी ही पिशवी असते आणि या पिशवीमध्ये ही युरिन जमा होत राहते आणि ती पिशवी भरली, ती मस्क्युलर पिशवी असते, स्नायूंची पिशवी असते, अशी इलॅस्टिकसारखी ताणली जाणारी पिशवी असते. ती पिशवी भरली, त्याला ताण यायला लागला की आपल्या मेंदूला संदेश पोहोचतो की आपल्याला लघवी करायला जायला पाहिजे आणि मग तो ताण किती आहे, अजून किती वेळ राहता येईल याच्या अनुभवाने आलेले आडाखे असतात. मग मेंदू तुमचा योग्य जागा जेव्हा अवेलेबल होते, योग्य वेळ असते, तेव्हा तुम्हाला सांगतो की आता तू जाऊ शकतोस आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमची ही पिशवी रिकामी करता. अशा प्रकारचं हे सायकल चालू असतं. तुम्ही पाणी जितकं जास्त प्याल तितकी ती लघवी जास्त बनेल. दुसरी एक गंमत म्हणजे रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीरामध्ये व्हॅझोप्रेसिन नावाचं एक हॉर्मोन तयार होतं. ह्याच्यामुळे, ज्याला अँटीडायुरेटिक हॉर्मोनसुद्धा म्हणतात, ह्याच्यामुळे झोपेमध्ये लघवी बनण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणजे दिवसा ज्या वेगाने लघवी तयार होते त्यापेक्षा खूप कमी प्रमाणामध्ये रात्री लघवी तयार होते. शरीराने हा मेकॅनिझम ह्याच्यासाठी निर्माण केला आहे की 7 ते 8 तास तुम्हाला शांतपणे झोपता यावं यासाठी. आता या सर्व ह्याच्यामध्ये कुठेही जर गडबड झाली, म्हणजे गरजेपेक्षा जास्त लघवी बनायला सुरुवात झाली
किंवा लघवी ज्या पिशवीमध्ये राहणार आहे त्या पिशवीची कपॅसिटी कमी असली, किंवा त्याचा ताण सहन करायची कपॅसिटी कमी असली, किंवा रात्री झोपेत सुद्धा दिवसाच्याच वेगाने लघवी बनत राहिली, तर मेंदूला असे सिग्नल जातात की आता ब्लॅडर भरलेला आहे. आणि अशा वेळी जर त्या मुलाची झोप खूप गाढ असेल तर ते जे ब्लॅडर आहे आणि तो जो मेकॅनिझम आहे तो अगदी छोट्या बाळासारखा काम करतो. म्हणजे पिशवी भरली की स्वतःहून मोकळी होऊन जाते. तिथे तुम्हाला जागसुद्धा येत नाही. बरोबर. असं जेव्हा व्हायला सुरुवात होते तेव्हा त्याला आपण बेड वेटिंग किंवा नाईट वेटिंग किंवा नॉक्टर्नल एन्युरेसिस म्हणजे रात्री झोपेत शू होणे असं म्हणतो. 7व्या वर्षाच्या पलीकडे जर हे नियमितपणे होत असेल तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही मुलाला डॉक्टरकडे घेऊन जाता तेव्हा डॉक्टर त्यांची पहिल्यांदा शारीरिक तपासणी करतील, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती विचारतील आणि काही तपासण्या करायला सांगतील. ह्याच्यात रक्ताच्या तपासण्या काही असतात आणि लघवीची सुद्धा तपासणी केली जाते की जर कुठल्याही प्रकारे जंतूंचा प्रादुर्भाव असेल म्हणजे इन्फेक्शन असेल तर अशा प्रकारे रात्री झोपेत लघवी होऊ शकते. आणि या सगळ्यानंतर तुम्हाला डॉक्टर सांगतात की एक्झॅक्टली कुठल्या कारणामुळे हे होतं आहे. ही ब्रेनची इमॅच्युरिटी आहे, ब्लॅडरची कपॅसिटी कमी आहे का अजून काही वेगळं कारण आहे, आणि त्यावर त्या प्रकारे उपाययोजना चालू होते. सर्वात महत्त्वाच्या लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी अशा आहेत की मूल हे मुद्दाम करतं आहे हे 100% चुकीचं. कुठल्याही मुलाला रात्री झोपेत स्वतःच्याच बिछान्यात लघवी करायची आणि त्यामध्ये झोपून राहायचं याची हौस नसते. आई वडिलांच्या शिव्या आणि मार खायची तर खरं तर कोणालाच हौस नसते. त्याच्यामुळे मूल हे मुद्दाम करतं आहे हे 100% चुकीचं. याची ट्रीटमेंट पूर्ण होईपर्यंत तुम्ही तिथे मॅकिन्टॉससारखे रबराचे पडदे घालू शकता किंवा काही विशिष्ट प्रकारचे डायपर्स वापरू शकता. या सर्व गोष्टी करता येतात. दुसरी गोष्ट म्हणजे डायपर घातल्यामुळे असं झोपेत लघवी व्हायचं प्रमाण खूप वाढतं असा एक गैरसमज आहे, तोही चुकीचा आहे. उलट असं शास्त्राने प्रूव्ह केलेलं आहे की ज्या मुलांना उशिरापर्यंत अशी लघवी होत राहते त्यांना जर रात्रीपुरता डायपर घातला तर त्यांची झोप जास्त शांत होते आणि दिवसा त्यांची चिडचिड कमी होते आणि कॉन्सन्ट्रेशन जास्त चांगलं होतं. ओके, हा दुसरा महत्त्वाचा लक्षात घ्यायचा मुद्दा. तिसरा म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर पाणी कमी प्यायलं तर झोपेत लघवी होणार नाही. हा जो एक प्रकार असतो तोही खरं तितकासा बरोबर नाही आहे. कारण झोपायच्या आधी जर तुम्ही लघवी करून आलात व्यवस्थित आणि एक 5 मिनिटांनी पुन्हा लघवी करून आलात तर युजली ब्लॅडरला काहीही प्रॉब्लेम येत नाही. पाण्याला जर ओढ द्यायचीच असेल तर तो थोडा कॉम्प्लिकेटेड प्रोसेसचा भाग आहे. त्याच्यासाठी काही कॅल्क्युलेशन्स करून त्या गोष्टी कराव्या लागतात. ती घरगुती करायची गोष्ट नाही वैद्यकीय सल्ल्याशिवाय. तिसरी गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे लक्षात ठेवणं, अनेक जी अति चळवळी, चंचल, एकाग्रता कमी असणारी मुलं असतात त्यांच्या बाबतीत सुद्धा रात्री झोपेत लघवी व्हायचं प्रमाण असतं. म्हणजे ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर हा जो आजार आहे त्या मुलांना रात्री झोपेमध्ये लघवी व्हायचं प्रमाण इतर मुलांपेक्षा थोडं जास्त असतं. हा ओव्हरऑल मेंदूच्या इमॅच्युरिटीचा किंवा अपरिपक्वतेचा भाग आहे. जवळजवळ 1% मुलांना झोपेत लघवी होणं हे वयोवर्ष 15-16 पर्यंत चालू राहतं. एकदा मुलं वयात यायला सुरुवात झाली की जे त्यांचे पेल्व्हिसमधले अवयव आहेत त्या अवयवांची मॅच्युरिटी एका विशिष्ट प्रकारे बदलते. त्याचे सेन्सेशन्स बदलतात. शरीरामध्ये अनेक बदल घडून येतात. मुलींच्या बाबतीत पाळी सुरू होताना आणि मुलांच्या बाबतीत 16, 17, 18व्या वर्षापर्यंत या सर्व गोष्टी होतात आणि तेव्हा हा त्रास युजली स्वतःहून थांबतो. अशा काही केसेस आहेत की ज्याच्यामध्ये अनेक वर्ष ॲडल्टहूडमध्ये सुद्धा हे चालू राहिलेलं आहे. तो वेगळा भाग आहे, त्याची ट्रीटमेंट वेगळी असते, त्याबद्दल आत्ता इथे बोलायचं कारण नाही. पण झोपेत लघवी होणे याची 2 सर्वात महत्त्वाची कारणं, एक म्हणजे ब्रेनची त्यावेळेची इमॅच्युरिटी आणि दुसरं म्हणजे हेरिडिटी. मेजॉरिटी मुलांना ज्यांना झोपेत लघवी होते त्यांच्या घरात कुणीतरी आई वडील आजी आजोबा काका मामा मावशी आत्या हे अशाच त्रासाचे बळी असतात. पण यात खूप मोठं भयंकर काही नाही. याचं पुढे जाऊन मोठं भयंकर काही होत नाही. तुमच्या ॲडल्ट आयुष्यामध्ये किंवा रिप्रॉडक्टिव्ह आयुष्यामध्ये ह्यानी काहीही फरक पडत नाही. ह्याची व्यवस्थित ट्रीटमेंट करता येते. तेव्हा असा जर त्रास होत असेल, 7 वर्षानंतरचं मूल जर आठवड्यातनं 2पेक्षा जास्त वेळा किंवा खरं तर 1पेक्षा जास्त वेळासुद्धा झोपेत शू करत असेल तर त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा, योग्य तपासण्या करून घ्या आणि त्याची ट्रीटमेंट करून घ्या.
लक्षात ठेवा, साध्या एका विशिष्ट प्रकारच्या बिहेवियरल थेरपीनी, ब्लॅडर ट्रेनिंगच्या थेरपीनी ही गोष्ट बंद करता येते. तो अगदी साधा उपाय आहे. ह्याच्यातल्या जवळजवळ 90 ते 95% मुलांना कुठल्याही प्रकारची औषधंसुद्धा द्यावी लागत नाहीत. साध्या बिहेवियर थेरपीवर हे दुरुस्त करता येतं. त्याच्यामुळे मूल हे मुद्दाम करत नाही आहे, तुम्हाला त्रास देण्यासाठी करत नाही आहे, त्याच्या मनात काहीतरी दडून बसलं आहे त्याच्या पायी करता आहे असंही हे नाही आहे. हे जर पहिल्यापासून चालू असलेलं असेल तर हा मेंदूच्या मॅच्युरिटीचा प्रॉब्लेम आहे. डॉक्टर तुम्हाला मदत करू शकतील. काही मुलांना ज्यांचं हे सगळं व्यवस्थित झालं होतं, रात्री शांत झोपत होते, झोपेत शू होत नव्हती वगैरे वगैरे, अचानक लघवी व्हायला सुरुवात होते. अशा वेळेस काहीतरी शारीरिक आजार किंवा काहीतरी मानसिक ताण हे त्याचं कारण असू शकतं. पण अनेक महिने, अनेक वर्ष व्यवस्थित गेल्यानंतर अचानक हे जे चालू होणारं आहे याला सेकंडरी बेड वेटिंग म्हणतात किंवा सेकंडरी एन्युरेसिस म्हणतात. त्याची वेगळ्या प्रकारे कारणं शोधावी लागतात. पण बाकी मेजॉरिटी मुलांचं मेंदूची इमॅच्युरिटी, विशिष्ट भागाची इमॅच्युरिटी हे त्याचं कारण असतं, जे व्यवस्थित बिहेवियर थेरपीवर दुरुस्त करता येतं. आपल्या मुलांना असा त्रास होत असेल तर आपल्या फॅमिली डॉक्टरला किंवा तुमचे जे नेहमीचे पिडियाट्रिशियन आहेत त्यांना जरूर भेटा. गोष्ट दुरुस्त करून घ्या. सुखाने झोपा.